रायगडच्या महाडमधील शिवसेना राष्ट्रवादी राडा प्रकरणामध्ये आरोपींना अटक करण्यामध्ये अद्याप अपयश आलेलं आहे। गोगावलेंच्या मुलाला अद्याप अटक केली नाही असं म्हणत मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केल्याचं समजतंय। महाड नगर परिषदेच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या राड्या प्रकरणी आता मुंबई हायकोर्टानं तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। माननीय मुख्यमंत्री इतके असहाय्य आहेत की त्यांना याबाबत काहीही करता येत नाही असं निरीक्षण मुंबई हायकोर्टानं नोंदवल्याचं समजतं आहे। मुख्यमंत्री तसंच मंत्री भरत गोगावले यांच्याकडून निर्देश घेण्याच्या राज्य सरकारला कोर्टानं सूचना केलेल्या आहेत। मंत्री भरत गोगावले यांचा मुलगा विकास आणि पुतण्या महेश यांच्यासह माजी आमदार माणिक जगताप यांचा मुलगा आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते श्रेयांश जगताप यांच्यावर गुन्हा दाखल आहे। मात्र अद्याप मंत्र्यांच्या मुलासह इतरांना अटक न झाल्यानं मुंबई हायकोर्टानं नाराजी व्यक्त केलेली आहे। आपला मुलगा फरार असून आपल्या संपर्कात असल्याचं भरत गोगावलेंचं वक्तव्य देखील मुंबई हायकोर्टात सादर करण्यात आल्याची माहिती मिळते। सरकार कुणालाही 24 तासात अटक करू शकते। जेव्हा त्यांना अटक करायची नसते तेव्हा ते प्रतिज्ञापत्र सादर करतात। महाराष्ट्रातल्या कायद्याचं राज्य प्रतिकूलरित्या प्रभावित झाल्याचं निरीक्षण सुद्धा हायकोर्टानं नोंदवलेलं आहे। त्यामुळे 5 वाजेपर्यंत आपली भूमिका स्पष्ट करा असे आदेश देखील दिले गेले। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।